नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पालक वाटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा जिरे मोहरी चांगलीच भाजून देऊया। मोहरी एकदम बारीक आहे बघा, अशी बारीक आहे मोहरी एकदम, त्या लगेच भाजली जाते ती। जिरे मोहरी बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये ह्या 6 पाकळ्या लसणाचे मी छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत, ते पण ह्याच्यावर चांगले भाजून घ्यायचे। लसूण बघा चांगला भाजला गेलेला आहे, त्यात टाकायची हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या कमी तिखटवाल्या आहेत, तिखटाप्रमाणे घ्या। त्यात टाकायचे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला, तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडासा जास्त पण कांदा टाकू शकता। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे मिडियम आकाराचा टोमॅटो, आता हे पण आपण 1-2 मिनिटं मिडियम गॅसवर परतून घेऊया। परतून घेतलेला आहे बघा। आता त्यात टाकायचे 1 वाटी वाटाणे। हे जे वाटाणे आहे ना, फ्रोझन करून ठेवलेले आहेत, म्हणजे जे आपले वाटाणे जे असतात ना, सोलून मी फ्रीजमध्ये ठेवले होते, ते वाटाणे आहेत हे। तुमच्याकडे फ्रेश जरी असले की नाही, तर ह्याच्यामध्ये 2-3 मिनिट असं परतलं की नाही, तर झाकण लावून ठेवायचं थोडा वेळ, 1-5 मिनिटं, म्हणजे हे आपले चांगले शिजले जातात। वाटाणे टाकल्यानंतर थोड्या वेळानं बघा मी परतून घेतलेलं। तर गॅस करू आपण बारीक, त्यात टाकून घेऊया मसाले। तर त्यात टाकायचे मिरची पावडर, आपण हिरवी मिरची टाकली ही लक्षात ठेवायचं, तिखटाप्रमाणे टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे, अर्धा चमचा धने पावडर टाकायची, छोटा अर्धा चमचा घेतलेले, आणि ह्याच्यामध्ये अर्धे वाटीला कमी शेंगदाणे बघा चांगले असे खरपूस भाजून कुटून घेतलेले। आता तुम्हाला मी ह्यात सांगते, तुम्हाला जर शेंगदाणे जर टाकायचे नसतील का नाही, तर चण्याच्या डाळीचं पीठ थोडंसं भाजायचं। कधी भाजायचं, आपण जेव्हा लसूण वगैरे आपण टाकतो ना, कांदा टाकायच्या अगोदर लसूण आणि हिरवी मिरची टाकतो ना, त्या टायमाला त्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही बेसन पीठ टाका, नाहीतर एका साईडला तव्यामध्ये किंवा कढईमध्ये परतून घेतलं तरी चालेल, छान लागतं तसं पण केलं तर। असं जरी केलं तरी चालेल। आता ह्याला 1 मिनिटभर मी परतून घेते। मसाले आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर। त्यात टाकणार आता ही पालकची बघा ही मोठी जोडी घेतली होती, पालक टाकून घेतलेलं आहे बघा। आता ह्याला काय करायचं, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा, मस्त असं चांगलं परतून घ्यायचं। आता हे तुम्ही वाटाण्याविषयी परत विचाराल बरं का, तर मी आत्ताच सांगते, जेव्हा वाटाणे स्वस्त असतात का नाही, त्या टायमाला मी वाटाणे आणून सोलून स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यावर पसरून प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या पिशव्यामध्ये ना बांधून मी ठेवले होते असे फ्रीजरमध्ये। तर ते वाटाणे आहेत हे बघा। तुमच्याकडे ताजे असले तरी ताजे टाकायचे चालतात, ते ताजे पण चांगले लागतील चवीला। मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे। आता तुम्हाला सांगते, तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल का नाही, तर ह्याच्यामध्ये मग थोडंसं पाणी टाकायचं, आणि सुक्की जर पाहिजे असेल ना, तर अशीच जरी केली तरी चालेल। आता आपल्याला बारीक गॅस करायचे, आणि त्याच्यावर आपण 5 ते 7 मिनिट झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवलं होतं। 10 मिनिटं जरी ठेवलं तरी चालेल, फक्त कढई बघा तुमची पातळ जाड, म्हणजे खाली लागू नये, अशा पद्धतीत बघा भाजी होते, मस्त अशी लागते। आता तुम्हाला हीच भाजी तुम्हाला म्हणलं ना, थोडीशी जर ग्रेव्ही पाहिजे असेल ना, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। जेव्हा आपण हे टाकले ना, पालक टाकले की नाही, त्याच्यानंतर जरा परतल्यानंतर मग थोडंसं कोमट पाणी किंवा साधं पाणी जरी टाकलं तरी चालेल। आणि जर तुम्हाला एकदम अशी घट्ट अशी पाहिजे असेल तर मग अशा पद्धतीने, एकदम सुक्की पाहिजे असेल ना, तर मग हिला परतून घ्या। ही कशी आता हलकीशी ग्रेव्हीवाली ही अशी पद्धतीची झालेली आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे जर तुम्ही बेसन पीठ जर टाकलं की नाही भाजून, तर अजून छान लागते भाजी, तुम्ही करून बघा। ह्याची गरगटी भाजी वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।